Hi friends, how are you? I hope you are happy. So let us start our lesson. तर आपण आज काय पाहणार आहोत? स्पेलिंग बनवणे. पण कोणत्या शब्दाची स्पेलिंग बनवायची तर आपल्याला हे पहा. एखाद्या अक्षराला काना, एक काना आणि वरती मात्रा असणारे अक्षरापासून सुरुवात होणारे शब्द आज आपण इथे पाहणार आहोत. एखाद्या अक्षराला एक काना आणि वरती एक मात्रा असणाऱ्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि एक कानावरती दोन मात्रे या अक्षरापासून सुरुवात होणारे शब्द आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर याच्यासाठी कशाची आवश्यकता लागते हे पहा. याची हे तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्या, हे लिहून घ्या त्यांच्याकडून, याचे नोट्स त्यांच्याकडून काढून घ्या, याची स्क्रीनशॉट काढून घ्या. वाटल्यास तुम्ही हे मुलांकडून पाठ करून घ्या आणि त्यांच्याकडून हे लिहून घ्या. अ ला ए, आ ला डबल ए, ई ला आय, दीर्घ ई ला डबल ई, ऊ ला यू, दीर्घ ऊ ला डबल ओ, रू ला आर यू, ए ला ई, आय ला ए आय, ओ ला ओ, औ ला ए यू, अम ला ए एम, आहा ला ए एच किंवा ए एच ए. जर काना असेल, एखाद्या अक्षराला काना लागणार असेल तर ए येते. इंग्लिश अक्षरापुढे काय येते? ए येते. फॉर एक्झाम्पल हे पहा, क आहे, क ला काना लागलाय, मग काय येईल? के. क ला काय येईल? के. आणि याच्या पुढे ए लागेल. अशा प्रकारे याच्या पुढे काय येईल? ए लागेल. अशा प्रकारे हे का पहा. हे कोणत्याही अक्षराला पहिली वेलांटी लागणार असेल तर आय, दुसरी वेलांटी लागणार असेल तर डबल ई, पहिला अवकार असेल तर यू, दुसरा अवकार लागणार असेल तर डबल ओ, त्यावरती एक मात्रा एन असेल तर ई, दोन मात्रे असतील एखाद्या अक्षरावरती तर ए आय, एक काना एक मात्रा असेल तर ओ, एक काना दोन मात्रे असतील तर ए यू, परत काय वरती अनुस्वार असेल तर ए एम किंवा ए एन, पुढती विसर्ग असेल तर ए एच किंवा ए एच ए. अशा प्रकारे आपण वर्ड हे याचा उपयोग करून आपण वर्ड बनवणार आहोत. आता हे पहा, वर्ड्स बनवताना आणखी एका गोष्टीची गरज आहे याची. क ला के, ख ला के एच किंवा के एच ए, ग ला जी किंवा जी ए, घ ला जी एच किंवा जी एच ए. हे अशा प्रकारे हे लेटर्स मुलांकडनं तुम्ही पाठ करून घ्या. हे पहा, पूर्ण ज्ञानेश्वरापर्यंत दिलेलं आहे यामध्ये. हे लेटर्स तुम्ही मुलांकडनं काय करा? पाठ करून घ्या. हे पहा, हे जर त्यांच्याकडनं पाठ करून घेतलं, याच्या आधी दाखवलेल्या दोन गोष्टी आणि हे तिन्ही जर मुलांकडनं पाठ करून घेतलं तर मुलांना वर्ड्स बनवणं खूप सोपं जाईल. मराठीचे इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशचे मराठीमध्ये बनवणं खूप सोपं जाईल. आपण काय पाहणार आहोत आज? हे पहा, एक कानावरती एक मात्रा, त्यासाठी ओ येतो. आता हे पहा, मोनिका, मला एक कानावरी एक मात्रा आहे, मो नि का. मोनिका या वर्डचा, या शब्दाचा आपल्याला या मराठी शब्दाचं याचं इंग्लिशमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर याची आपण मराठीमध्ये फोड करून घेतली आहे इथे. म प्लस ओ, मो. मो मध्ये काय लपलेलं आहे? ओ लपलेला आहे. मो नी का म्हणते वेळेस नी म्हणते वेळेस ईचा उच्चार होतो आणि का म्हणते वेळेस आचा उच्चार होतो. म्हणजे म प्लस ओ प्लस न प्लस ई आणि क प्लस आ. मोनिका. का म्हणते वेळेस आचा उच्चार होतो, मो म्हणते वेळेस ओचा उच्चार होतो, नी म्हणते वेळेस ईचा उच्चार होतो. म्हणून ही अशी अक्षरांची फोड करून घेतलेली आहे. म्हणजे म ला काय येतं? यम येतं. हे पहा, म ला काय येतं? यम येतं. ओ ला काय येते? ओच येते. याच्या आधी आपण पाहिलेलं आहे ते. ओ ला काय येते? हे पहा इथे, ओ ला काय येते? ओ येते. अशा प्रकारे हे आपण पाहिलेलं आहे पूर्वी. म्हणून ओ ला ओ आणि न ला एन. न ला काय येते? हे पहा, एन येते. आणि ई ला काय येते? आय येते. ई ला काय येते? आय. हे पहा, ई ला काय येते? आय. अशा प्रकारे हे ई ला आय. आणि क ला काय येते? क ला येते के. आणि क ला कान्याला आ ला येते ए. अशा प्रकारे मग काय झालं? मोनिकाचं इथं लिहिलेलं नाही, मी लिहून घेते. मोनिकाची स्पेलिंग मोनिका अशा प्रकारे.
हे पहा, मोनिका ही अशी स्पेलिंग तयार झाली. अशा प्रकारे आपल्याला स्पेलिंग्स तयार करायचे आहेत. आता परत आहे सोनाली. सो स प्लस ओ. सो म्हणते वेळेस काय येते? ओचा उच्चार होतो. स मध्ये ओ लपलेला आहे. सो म्हणजे स प्लस ओ. ना म्हणजे न मध्ये आ लपलेला आहे. ली म्हणलं की लच्या शेवटी ईचा उच्चार होतो म्हणजे ल प्लस ई. अशा प्रकारे स ला यस, ओ ला ओ, न ला यन आणि आ ला ए, ल ला यल आणि ई ला आय. अशा प्रकारे म्हणजे हे सर्व हे प्लस काढून टाकायचे आणि हे जोडून घ्यायचे. SONALI सोनाली. या सोनालीची ही स्पेलिंग तयार झाली. आणि जर असं इंग्लिशमध्ये दिले असेल तर याचं असं मराठी बनतं सोनाली. अशा प्रकारे परत इथे पहा, भोसले. भोसलेचं भ प्लस ओ प्लस स प्लस अ प्लस ल आणि प्लस ए कसा आला आता इथं? भोसले. ले म्हणते वेळेस ए आला ना शेवटी. ल मध्ये ए लपलेला आहे. ले. ल मध्ये ए लपलेला आहे म्हणून शेवटी ए एडक्याचा आला. म्हणून आता भ साठी आलं BH. हे पहा, भ साठी काय आहे इथे? BH आहे. आणि ह्या ओ साठी ओ, स साठी S, अ साठी ए, ल साठी L आणि ए साठी काय येते? ई येते. अशा प्रकारे ए साठी ई येते. म्हणजे हे आता हे जोडून घ्यायचं. BHOSALE भोसले. अशा प्रकारे स्पेलिंग बनते. आता हे पहा, गोपाळ. गो म्हणजे काय? ग मध्ये ओ लपलेला आहे म्हणून ग प्लस ओ. प मध्ये आ लपलेला आहे म्हणजे प प्लस आ आणि ळ म्हणजे ग साठी जी, ओ साठी ओ, प साठी पी, आ साठी ए आणि ळ साठी एल येते. म्हणजे काय? GOPAL म्हणजे काय? गोपाळ. ही स्पेलिंग तयार झालेली आहे. आता इथे आपण पाहणार आहोत, क ला एक कानावरती दोन मात्रा म्हणजे कोणत्याही अक्षराला एक काना आणि वरती दोन मात्रे येणारे आपण इथे शब्द पाहणार आहोत. आता इथे त्याच्यासाठी एक काना दोन मात्र्यासाठी काय येते? AU येते. कोणत्याही अक्षराला जर एक काना आणि दोन मात्रे लागले असेल तर त्यापुढे AU येते. आता हे पहा, गौरव म्हणजे ग मध्ये गौ आहे ना, हे म्हणजे ग मध्ये औ लपलेला आहे म्हणजे ग आणि हे औ. ग प्लस औ, र प्लस अ आणि व म्हणजेच काय? ग साठी जी, औ साठी AU, औ साठी काय येते? AU, र साठी R, अ साठी ए आणि व साठी W. अशा प्रकारे गौरवची स्पेलिंग तयार झालेली आहे. GAURAW गौरव. सौरभ. स प्लस औ प्लस र प्लस अ प्लस भ म्हणजे काय? स साठी S, औ साठी AU, र साठी R, अ साठी ए, भ साठी BH म्हणजे SAURABH. सौरभची स्पेलिंग ही अशी झालेली आहे. परत गौरख हा एक शब्द आहे, असाच घेतलेला आहे. ग प्लस औ, र प्लस अ आणि प्लस ख म्हणजे ग साठी जी, औ साठी AU आणि र साठी R, अ साठी ए आणि ख साठी KH. याची स्पेलिंग झालेली आहे GAURAKH गौरख. अशा प्रकारे इथे आता चुकून झालेला आहे. दोन मात्रेवरती घ्यायचा तर एक मात्र्याचा शब्द घेतलेला आहे. काही हरकत नाही, पण हा पण शब्द आपल्याकडनं म्हणजे याचीही आपल्याला प्रॅक्टिस होईल. एक मात्रेची. इथे पहा, घ प्लस ओ. घो मध्ये ओ लपलेला आहे. ओ लपलेला आहे म्हणजे घ प्लस ओ प्लस ड प्लस अ. ड मध्ये अ लपलेला आहे. गोड. ड अ लपलेला आहे आणि क मध्ये ए लपलेला आहे. ए लपलेला आहे म्हणजे क प्लस ए. तर आता घ साठी आला GH आणि ओ साठी आला ओ, डी साठी आला डी,
आणि ह्या अ साठी झाला आला ए, क साठी आला के आणि ए येडक्यासाठी आला ई, म्हणजे GHODAKE घोडकेची ही स्पेलिंग बनलेली आहे। हे पहा आता इथे मी नाव दिलेले आहे आणि त्यांची स्पेलिंग दिली आहे। इथे स्पेलिंग दिले त्याचं नाव दिलेलं आहे मोनिका। मचं काय यम, एक कानावरी मात्रेचं ओ आणि न ला यन, पहिल्या वेलांटीला आय आणि क ला के आणि कान्याला ए, मोनिकाचं MONIKA मोनिका। हे पहा गोस्वामी, ग ला जी आणि ग ला एक कानावरती एक मात्र्याला ओ, स ला यस आणि व ला डब्ल्यू आणि ह्याला काना आहे याला ए आणि म ला यम आणि म ला दुसरी वेलांटी आहे त्याला दुसऱ्या वेलांटीसाठी डबल ई असते पण अक्षराच्या शेवटी आयच येते। आता हे पहा सोनाली, स ला यस, याला काना एक मात्राला ओ, न ला यन, न ला कान्याला ए आणि ल ला यल आणि ल ला दुसरे वेलांटी आय, SONALI। टोपले, आता हे पहा टोपले, ट ला टी, एक कानावरती मात्र्याला ओ, प ला PA आणि ल ला यल आणि ल वरती एक मात्र्याला ई, अशा प्रकारे टोपले। परत काय सोनार, हे पहा सोनार, स साठी यस, एक काना एक मात्र्याला ओ, न ला यन, न ला कान्याला ए आणि र ला आर, सोनार। टोमणे, टोमणेची स्पेलिंग काय होईल, ट साठी काय येते टी येते, हे पहा, आणि म साठी काय येते, म साठी एम येते आणि म मध्ये लपलेला आहे म्हणून ए आणि न साठी यन आणि न वरती एक मात्रा आहे याच्यासाठी ई, टोमणे। हे पहा कोठारे, कोठाऱ्यासाठी KOTHARE कोठारे, क साठी के, एक कानावरती मात्र्यावरती ओ आणि ठ साठी TH, ठ ला काना आहे म्हणून ए, र साठी आर आणि वरती मात्र्यासाठी ई, कोठारे। तोरमाळे, TORMALE तोरमाळे। हे पहा तोरमाळे डबल झालेला आहे। ढोणे, ढ साठी DH, एक काना एक मात्रावरती मात्र्यासाठी ओ, न साठी यन आणि वरती मात्र्यावरती ई, ढोणे, अशा प्रकारे। तोडकर साठी पहा त साठी टी, एक काना एक मात्र्यासाठी ओ, ड साठी डी आणि DA, क साठी KA आणि र साठी आर, तोडकर। र मध्ये पण लपलेला असतो पण याच्या शेवटी ए द्यायचा नसतो, अशा प्रकारे। हे पहा थोमटे, थोमटे, THOMATE थोमटे। हे पहा डोसके, डोसके साठी काय DOSAKE डोसके। टोपले, ट साठी टी, एक कानावरती मात्र्यासाठी ओ, प साठी PA, ल साठी यल आणि वरती मात्र्यासाठी ई, टोपले। परत काय पोपटे, प साठी पी, एक कानावरती मात्र्यासाठी ओ, प साठी PA, ट साठी टी आणि वरती मात्र्यासाठी ई, बोबडे, ब साठी बी, एक काना एक मात्र्यासाठी एक कानावरती मात्र्यासाठी ओ आणि ब साठी BA, ड साठी डी आणि वरती मात्र्यासाठी ई, बोबडे। आता हे पहा एक कानावरती दोन मात्रेचे शब्द इथे आपण पाहणार आहोत। चौरे, च साठी CH आणि एक कानावरती दोन मात्र्यासाठी AU येते। हे जे एक काना आणि वरती दोन मात्रे आहेत याच्यासाठी काय येते AU येते आणि च साठी CHA, चौ, र साठी आर आणि वरती मात्र्यासाठी ई येते, चौरे। सौमित्र, स साठी यस आणि एक कानावरती दोन मात्र्यासाठी SAU, म साठी यम, त्याला पहिली वेलांटीसाठी आय आणि टी साठी त्र साठी काय येते TRA, त्र, सौमित्र। कौशिक, KAU, क साठी के, एक कानावरती दोन मात्र्यासाठी
यू एक काना आणि वरती दोन मात्र्यासाठी. आता इथे पहा एखादा अक्षर आहे, इथे एक काना लागलाय त्या अक्षराला आणि वरती दोन मात्रे आहेत, त्यासाठी काय लागतं ए यू. आणि स साठी यस, त्याला पहिली वेलांटीसाठी आय आणि क साठी के. कौशिक. गौरवसाठी GAURAW गौरव. ग साठी जी एक कानावरती दोन मात्र्यासाठी AU. र साठी RA आणि व साठी W. दौलत. द साठी D आणि एक कानावरती दोन मात्र्यासाठी AU. ल साठी LA आणि त साठी T दौलत. फौजदार. PHAUJDAR फौजदार. हे पहा अशा प्रकारे हे इथे वर्ड बनतात. एक काना वरती दोन मात्र्याचे हे इथे वर्ड्स आहेत. लौकिक. LAUKIK लौकिक. चौधरी. CHAUDHARI चौधरी. हे पाच साठी काय CH आणि एक कानावरती दोन मात्र्यासाठी AU. एक कानावरती दोन मात्र्यासाठी AU. ध साठी काय DHA ध मध्ये अ लपलेला आहे म्हणून याला ए लागला. आणि ध साठी काय DH आणि र साठी R आणि वेलांटीसाठी आय चौधरी. गौतमी. GAUTMI गौतमी. सौदामिनी. सौ साठी SAU सौ. द साठी DA द ला काना दा साठी DA मी. म साठी M मी साठी दुसऱ्या वेलांटीसाठी आय आणि न साठी N आणि वेलांटीसाठी आय सौदामिनी. अशा प्रकारे मौज. मौज साठी MAUJ मौज. हौद साठी HAUD हौद. सौदागर साठी SAUDAGAR सौदागर. कौतुक साठी KAUTUK चौघडा. चौघडासाठी CHAUGHADA चौघडा. पौराणिक. PAURANIK पौराणिक. भौगोलिक. भौगोलिकसाठी BHAUGOLIK भौगोलिक. चौकीदार. CHAUKIDAR चौकीदार. अशा प्रकारे हे वर्ड्स आहेत. एक कानावरती एक मात्रा, एक काना आणि वरती एक मात्रा, एक काना आणि वरती दोन मात्रे, यासाठी हे सगळे शब्द दिलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.